निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। देवा, अहो काय म्हणायचं या पोरीच्या हिमतीला? या अंधाऱ्या गुहेत एकटीला ठेवलंय तरी बी घाबरली नाही पोर। होय, कुण्या बी मोठ्या माणसाला जे जमायचं नाही ते करून दाखवलं चित्राने। कुणाला बी अभिमान वाटावा अशी गुणी पोर आहे ही। ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। खरंच गुरुदेव, तुमच्या नावाचा महिमा अगाध आहे। अक्काबाईने चित्राला त्रास द्यायचा किती प्रयत्न केला, परंतु तिने नामस्मरण सोडले नाही। भक्ती आणि श्रद्धेचं उत्तम उदाहरण तिने दाखवून दिले आहे। चित्राने अखंडपणे गुरुदेवांच्या नावाचा जप केल्यामुळे या गुहेत एक नवचेतना निर्माण झाली आहे। एका अर्थी नाथ तत्वच जागृत झालं आहे इथे। ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। मला सुद्धा चित्राचा अभिमान वाटतो आहे। कितीही वादळी वारा असला तरी आपली मान ताठपणे उंचावणाऱ्या कल्पतरू सारखी आढळ राहिली आहे चित्रा। खरं तर तिचं संगोपन अक्काबाई सारख्या वाईट विचारांच्या स्त्रीने केला आहे, परंतु त्या अक्काबाईचा कुठलाही प्रभाव या चित्रावर आला नाही। हा तिच्यासाठी शुभ संकेत आहे। ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः। चित्रा, शुभम भवतु। नाथ बाबा, तुम्ही कधी आलात? काही क्षण झालेत। तुझी एकाग्र चित्ताने सुरू असलेली साधना आम्ही सगळेजण पाहत होतो। अक्काबाईने मला इथं आणून टाकलं। तिने मला त्रास दिला, मला भीती दाखवली। चित्रा, तू गुरुदेवांच्या नावाचा जो धावा केला असतो त्यांच्यापर्यंत पोचत होता। तुझ्यावर अक्काबाईंनी जी जी संकट आणली ती सगळी संकट गुरुदेवांमुळे आता दूर झाली आहे। मला ठाव होतं तुम्ही मला काय बी होऊ देणार नाही। चित्रा, गुरु श्री मच्छिंद्रनाथ आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात। तू जरी लहान असलीस तरी तुझी भक्ती महान आहे चित्रा। अग्नीतून सोनं जसं तावून सुलाखून बाहेर निघतं, तशी तुझी भक्ती या संकटात उजळून निघाली आहे चित्रा। इथून तू बाहेर पडू नयेस म्हणून अक्काबाईने काही अशुभ शक्तींचं बंधन इथे घातलं होतं। सर्वप्रथम आपण त्यातून तुला बाहेर काढूयात। अक्काबाई, आपण इथं का आलोत? आणि हे कोणत्या देवाचं ठाण आहे?
ही माझी देवी आई आहे, माझी काली आई आहे, जिची लहानपणापासून मी सेवा केली, पूजा केली, प्रार्थना केली. ही माझी आई, जिच्या कृपेमुळं मला समद्या सिद्धी प्राप्त झाल्या. ती माझी आई, माझी काली आई आहे. म्हणजे तू रोज वनात येऊन ह्याच काली आईची पूजा करीत होतीस वय? होय, हीच ती माझी काली आई, जी नाथांचा नाश करायला मला मदत करणार आहे. आणि आता ती वेळ जवळ आली. हे काली आई, मी तुझी भक्त अक्काबाई तुला प्रार्थना करतेय, तुला आळवते. त्या नाथांचा सर्वनाश कर, त्या नाथांचा नायनाट करण्यासाठी पृथ्वीवर ये. त्या नाथांनी माझ्या सगळ्या कामात आडकाठी केलीये, मला त्रास दिलाय. आणि तुझ्या भक्ताला दिलेला त्रास म्हणजे तो तुझा अपमान आहे. त्या नाथांनी तुझा अपमान केलाय. त्या नाथांना सोडू नकास. माझ्या शत्रूंचा, त्या नाथांचा अहंकार मोडून काढ. धावून ये काली आई, धावून ये. आदेश! अलख निरंजन! चित्रा, आता तू पंच आणि गावकऱ्यांसोबत गावात जा. काली आई, सूड घे माझा, सूड घे. गुरुदेव, काय झालं? काही घडलं आहे का? गोरक्षा, आपण जो विचार करत होतो तेच घडलं आहे. त्या अक्काबाईने काली मातेला जागवलं आहे. आपल्याला तिकडे जावं लागेल. आदेश! अलख निरंजन!
नाथ बुवा. माझ्या पुरगीला जिथं ठेवलं होतं तिथनं तुम्ही बाहेर तिला काढलंच कसं? हे अक्काबाई, अगं काय बोलतेस काय? काय पोरीचा जीव घ्यायचा होता की काय तुला? अगं अन्न नाही पाणी नाही, कसल्या भयान जागी ठेवलं होतंस तिला. अगं जनाची नाही निदान मनाची तरी लाज राखायचीस. ए पंच, ही माझी पुरगी आहे. तिचं काय करायचं काय नाही करायचं ते माझं मी बघा. तुम्ही समद्यानी मध्ये पडायचं काम नाही. अक्काबाई, तू जे केलं आहेस ते पाप कर्म आहे. एवढ्याशा निष्पाप जीवाला तू त्रास देते आहेस हे योग्य नाही. एखाद्या जीवाला दुखवणं हे पापच आहे, पण तू तर चित्राचा जीव घ्यायला निघालीस आणि तेही स्वतःच्या अहंकारापोटी. हे समज करून तुम्ही माझ्या कामाच्या आड येताय. हे विसरू नका. तुमचे 4 डाव काय बराबर पडले. ह्या अक्काबाईला तुम्ही कमी समजायला लागलास हा? पर ह्या अक्काबाईला तुम्ही कमी समजू नका. मला अजून तुम्ही ओळखलेलं नाहीसा. तुम्हासनी आज समजल म्या कोण आहे ते. अक्काबाई, तू भ्रमात जगते आहेस. आजपर्यंत आम्ही तू स्त्री आहेस म्हणून तुला माफ करत आलो आहोत. परंतु आज तुझ्याकडे ज्या विद्या आहेत त्यांचं काय प्रदर्शन करायचं असेल तू कर. नाथ संप्रदाय काय आहे याची योग्य ओळख तुला होईल आणि गुरु श्री मच्छिंद्रनाथ काय आहेत ते आज तुला समजेल. आजवर केवळ स्वतःचा अहंकार सुखावला जावा म्हणून तू इतर खूप लोकांना त्रास दिला आहेस. खूप लोकांचं अहित चिंतलं आहेस, प्रसंगी त्यांचे प्राण देखील घेतले आहेस. परंतु तू इतकी दुर्दैवी आहेस की आपल्या जवळ असलेल्या सिद्धींचा कसा वापर करावा हे सुद्धा तुला समजलं नाही. बास करा नाथ बुवा. आता तुम्ही समद्यानी मरणाला तयार राहावा. हे काली आई, आज पतर मी जर तुझी पूजा अर्चा भक्ती सेवा जर केली असेल तर तू माझ्यासाठी धावून ये. जर तू आली नाहीस तर मी माझ्या रक्ताचा सडा टाकेन. मी माझी मान कापून तुझ्या मोरा ठेवेन. ये काली आई ये. हे काली आई, हे नाथ माझे शत्रू आहेत.
त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आजवर असा कुणी भोग दावला नसल, असा भोग मी तुझ्यासाठी लावीन. गुरुदेव, या क्षणी काली माता तिच्या भक्तासाठी म्हणजे अक्काबाईच्या प्रार्थनेसाठी इथे प्रकट झाली आहे. काली मातेला आता ह्या क्षणी भान नसणार की आपण कोण आहोत आणि ती कुणाशी लढणार आहे. गोरक्षा, आपण काली मातेशी लढणार नाही आहोत, तर तिला शांत करण्यासाठी तिची प्रार्थना करणार आहोत. आता काली माता तुम्हाला शिक्षा करूनच शांत होईल. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. ओम क्लीं ह्रीं श्रीं महाकाली दैवे नमः. ओम ऐं क्लीं ह्रीं श्री महाकाली दैवे नमः. श्री महाकाली दैवे नमः. श्री महाकाली दैवे नमः. हे देवी, हे भगवती महाकाली, शांत. आता तूच सत्य असत्य, धर्म अधर्म, न्याय अन्याय ह्यामध्ये योग्य निवड कर आणि त्याप्रमाणे न्याय दे. अक्का, ह्या प्रांतामध्ये आजवर ज्या काही अशुभ घटना घडल्या त्या तुम्ही आता विसरून जा. कारण ह्या प्रांतातील ज्या काही अशुभ शक्ती होत्या त्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. नाथ संप्रदायाकडून इथे जे काही महत्वाचं आणि उत्तम कार्य होतं ते संपन्न झालं आहे. ह्या प्रांतामध्ये जलदेवता प्रसन्न नव्हती, ती प्रसन्न झाली आहे. या भूमीमध्ये पीक पिकत नव्हतं, ती भूमी सुद्धा आता पवित्र झाली आहे.
आता गरज आहे तर केवळ तुमच्या परिश्रमाची आणि कष्टाची. त्यामुळे कष्ट करा आणि परमेश्वर चरणी लीन राहा. तुमच्या कष्टाला जर परमेश्वराची कृपा लाभली तर सर्व काही कल्याणच होईल. आणि लक्षात ठेवा, यापुढे जगताना आपापसातील कुठल्याही हेवे दावेमध्ये येणार नाही असा प्रयत्न ठेवा. नाथ संप्रदायाने इथे जो भंडारा सुरू केलेला आहे त्याची परंपरा अखंडपणे सुरू ठेवा. या भूमीला आणि त्या भंडाऱ्याला नाथ संप्रदायाचे आशीर्वाद सदैव असतील. सगळ्यांनी एकत्र येऊन तो भंडारा भक्तिभावाने पार पाडा. आम्हा सर्व नाथांचे आशीर्वाद या भूमीला आणि त्या भंडाऱ्याला सदैव असतील. चला प्रस्थान करतो आता आम्ही. निरंजन